त्यांच्या समोर नाही सांगतायत मला. मम्मी नाही ना माझी. मम्मी असल्यावर पण जिलो पण जास्त जिलो आता टिकली पडी म्हणजे जाऊ दे, तशी पण लावायची सवय नव्हती काय म्हणली पहिले नव्हती लावत ना, आता लावायला लागली. तर हा आता आम्हाला ना काही जण बोलते की 5वा महिना चालू आहे मायराला, पण तसं नाही. मग आता तुम्हाला असं वाटतं माझं पोट सेम आहे, असं जशी होती मी तशी थोडस. नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एकदा तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनलवर. आणि काल आम्ही चेकअप वगैरे सर्व केलं, किट आणून घरी. आणि आज ठरवलं की एकदा हॉस्पिटलला जाऊन डॉक्टरचा सल्ला घ्यावा, डॉक्टरच्या हिशोबाने चेकअप करू द्यावा. नंतर डॉक्टर काय बोलतात काय नाही, म्हणजे राहिलंय काय खरोखर. म्हणजे आता किटच्या याने तर माहितच पडले आपल्याला खरोखर राहिलेलं आहे, पण एकदा तरी पण आपण डॉक्टरला विचारू, डॉक्टरचा सल्ला घ्यावा लागतो. तर आता आम्ही चाललोय डॉक्टरांकडे. घरून निघालोय, गाडीतच ब्लॉग सुरू केलाय आम्ही आणि आता जातोय डॉक्टरांकडे. बघूया डॉक्टर काय बोलतात काय नाही. आम्ही दोघच जण आलो, किटो आता झोपलेला होता. तर आता नंबर लावलेला नाही ना. हा, नंबर लावला मी डॉक्टरकडे. लेडीज नाही ना, जेंट्स डॉक्टर आहे मला. हा, जेंट्स डॉक्टर आहे. तर त्यांच्याकडेच म्हणजे स्पेशलिस्ट आहे ते, गायनकोलॉजिस्ट. गायनकच बोलतात ना त्याला. हा, मी फर्स्ट टाइम स्त्री रोग तज्ञ, म्हणजे ते डिलिव्हरी वगैरे करतात. तर डिलिव्हरी बाकीचं काही विचारलं मग आपण तसं तेच चेकअप करायचं. मी बोललो ना त्यांना, डॉक्टरांना, की चेकअप करायचंय. तर नंबर लावला. आता जाऊ डॉक्टरांना भेटू. डॉक्टर काय बोलतात काय नाही ते तुम्हाला पुढे कळेलच, त्याच्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर चला. जेंट्स डॉक्टर आहे, तुम्हाला इतके घाबरे मला असते. पहिले इंजेक्शन द्यायला ते इतकं लागते. आता ते चेक काही नाही, सर्व मशीन चेक करतात ना. मशीन चेक करतात आणि ते डिलिव्हरी स्पेशल आहेत आपल्या इकडचे. तर ते सर्व म्हणजे डिलिव्हरीच बघतात, ते प्रेग्नेंट वुमेनचं. लेडीज असल्यावर मला घाबरत, पण जेंट्स असले घाबरत. नर्स पण असतात ना तिथे, काय टेन्शन नाही तसं. मी सांगेन नंतर. डॉक्टर देवासारखे भारती एवढं काय ते बघ. आता सोनोग्राफी करतील तर बघता येईल ना आपल्याला. सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला दिसेल ते सर्व काही. तर चला. आणि आता तुझी ट्रीटमेंट नाही का, आता आम्ही पोहोचलेलो आहे डॉक्टरांकडे. तुझी ट्रीटमेंट आता इकडेच होणार आहे 9 महिने पूर्ण. आम्ही चाललोय आता डॉक्टरांना जाऊन भेटतो. तिथे शूट वगैरे काही घेता नाही ना आम्हाला हॉस्पिटलचं, तरी थोडंफार क्लिप ऍड करू आम्ही. आतमध्ये तर काहीच डॉक्टरांकडे गेल्यावर काहीच नाही घेता येणार, पण रिसेप्शन मध्ये नंतर सांगू बाहेर आल्यावर काय काय झालं काय. आता तर आताच माहित झालंय. तुम्ही 16वा नंबर होता आपला, पण ते बोलले 6:30 किंवा 7च्या दरम्यान या. आता बोलते 8 वाजता काय सर नाही का. डॉक्टर आम्हाला डॉक्टर आत्ताच ऑपरेशन करून लेट गेलेत बोललेत. आज लेट येतील डॉक्टर. तर 1 तास आपल्याला वेट करायचंय. तर हिचे आयब्रो वाढलेत, तर आयब्रो करून घेऊ आपण अगोदर. टिकली नाही लागत माहिती, 2दा टिकली पडे माझी इथं केस. त्याच्यामुळे तर आयब्रो करून घे माझे हे बे. तर ऍपल लिप्स पण करते आणि आयब्रो पण करते. हा, मूछ पण काढून घे माझ्यासारखे. दाढी मिशा केलेलं मी, तू पण दाढी मिशा करून घे डिलिव्हरीच्या पहिलेच. नाही, आयब्रो जास्त वाटत आयब्रो करते. हे खतरनाक असते, तुम्हाला माहिती. लेडीज लोकांना माहित असते कसं ते. मला जास्त प्रॉब्लेम होता ऍपल लिप्स करते. लय भीती, घाबरते मी. वाटलंच तर ऍपल हेच करते मी आयब्रो. अरे खोला, ब्लर झाला कॅमेरा आहे ना. नाही तर किती वाजता बोलवलं ते यांनी? 8 वाजता ना. तुला पण माहिती ना, मला मी सरते ना डायरेक्ट. 8 वाजता बोलले, पण 7:30ला गेलं तर जमन ना. हा, जाऊ ना मग 7:30ला. 7 वाजता डॉक्टर येतील ना. आता आयब्रोला पण काय माहित किती जण लेडीज जास्त असतात. जास्त नसं पटकन 5 मिनिटात लगेच मग इकडे येते. ते बोलले की पहिले बोलले आम्हाला 7 वाजता येऊन जा तुम्ही, 6:30ला या. त्याच्यामुळे आम्ही 6:30ला चालू घरून. म्हणजे आता 7 वाजून राहिलेत, 20 मिनिटं बाकी फक्त 7ला. तरी आपण 8 वाजता येऊ तरी का. आयब्रो होते, सगळं होते. आणि काही सामान पण घ्यायचंय मला थोडस घेऊन सामान. मला डस्टबिनच्या बॅग घ्यायच्या आहे. बरं थाई दुसरं सामान. आता मग डीमार्टला कशाला गेलो होतो आपण? डीमार्ट वरून सगळं घ्यायचं होतं ना तू. अहो, एकच पिशवी बॅग घेतला मी, संपून गेलात. एक पन्नीमध्ये कचरा टाकावा लागू राहिली मला. मग एकदाच घ्यायचे ना बॅग. कसं एकदाच ती डस्टबिन लावली ती काळी बॅग,
तर सगळं कचरा टाकून एकदाच भरता येतं, सकाळी टाकता येते. हे कशी एक पन्नी मध्ये भरायला मला नाही आवडत. त्याच्यामुळे एकदा नाही का आपण याच्यामध्ये थांबू गायत्री मध्ये आणि तिथून एक डस्टबिनची पिशवीची बॅग घेऊ आणि हे घेऊ. काय एक उबळी घ्यायची परत मला काय उभे तेलाची हरपलेली साकपट सापडणार नाही. म्हणजे आता पसरा भरला आहे दिवाळीचं सामान लय मोठ्या उबळे 2-3 बघितलेले भांडे घासताना, पण सापडणार नाही ते. आता ऐन टायमाला कुठं पसरा काढत बसता. एक घेते मी आता कुठं दिसली मला तर रस्त्यावर म्हणते दुकानात बघते तिथं असतात. डीमार्ट सारखं छोटंसं दुकान आहे आमच्या इथं बोईसरमध्ये. त्याच्यामध्ये सगळं सामान भेटतं, किराणा वगैरे सगळं सामान भेटते. त्या दिवशी लायटर पण नेलेलं मी, पण इतकं महाग दिलेलं बापरे, 240 रुपयाचं लायटर. फक्त हे बोलले मी रस्त्यावर 20 रुपयाचे आणले होते मी मागच्या वेळेस लायटर, माहिती का तुला? नाही बाबा चांगलं एवढा फायदा करून देतो मी. ते मला चांगलं होतं, मी रोज चालवतोय ना. अगं पण 20 चे किती घेतले? 240 रुपयाचा 20 चे किती येतील मग विचार कर. मी सारखी हुशार बाई ना, मी ते घासून मग तू घासशील, हे पण तर घासशील ना तू. मी घासू ना हाताने घासणार, फक्त सुका म्हणजे असं ओला कपडा घेऊन थोडंसं पुसेन. अहो मी 1-2 दिवस पाण्यातून लायटर काढेल तर आता म्हणजे तेल दिवस झालं त्याला तर खराबच झाला होणार होतं. त्या दिवशी मी घेतलं बदनावर लायटर. आता मी याला फक्त कपड्यानं पुसीन. आता मला थोडंसं सामान घ्यायचं, त्याच्यानंतर मी ॲप्रो करते आणि त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाणार, कारण मला लवकर हॉस्पिटलमध्ये जायचंय आणि चेक करायचंय. चला आलेलो आहे आम्ही ॲप्रो करायचं. मोबाईल द्या मला, कॅश नका द्या. आता ही कधीपासून आतमध्ये गेली आणि मी बाहेर वेट करतोय कधीपासून. ते बघा तासानंतर ही आता आली. मला आतमध्ये माहिती उलटी झाली. हे बघा आयब्रो वगैरे दाखव ना. आयब्रो केला आणि मूछ वगैरे काढली माझ्यासारखी, आयब्रो काढले, दाढी केली, सगळं शेविंग वगैरे करून आली आहे. आता लिप्स केला आणि आयब्रो केला. मी माहिती का टिकली तर लावली ती निघून गेले पुढे. आता टिकली पडी म्हणजे जाऊ दे, तशी पण तुला लावायची सवय नव्हती ना पहिल्यापासून. सवय नाही काय बोलले, पहिले नव्हती लावत ना, आता लावायला लागली. तेच बोलले. मग आता 11 दिवस लावते मी रेग्युलर, सोडत नाही एक दिवस पाहिजे. चला अशी आग होती मला, अशी मळमळ पण होती, असं वाटते कधी उलटी करून. तुला असं वाटलं मग कधी बाहेर येते कधी उलटी करू. आता मग करून घे ना आता. गेली मध्ये आतमध्ये टॉयलेट. अरे देवा, चल डॉक्टरकडे चल लवकर. मग चला आता 8 वाजले असेल ना, पक्की टाइम लागला. एक माहिती का, एक लेडीज होती माझ्या अगोदर नंबर लावून गेली, ते नंबर आली. मी म्हणलं आता माझा एकच लेडीज होती, मला वाटलं आता माझा नंबर आहे का. ती लेडीज आली, त्या कशा म्हणतात तुमच्या अगोदर यांचा नंबर आहे. पहिले सांगायचं ना, मग आम्ही गेलो असतो ना, दुसरीकडे गेलो असतो. दुसरीकडे गेला असतो डायरेक्ट अर्धा 1 तास लावला. काय माहित कुठं चालले कुठं तुम्ही? खजूर आणायला. तुला कोण खाणार आहे खजूर? मी कधी जन्मात खाल्ले नाही अजून. बापरे, कारण की नाही का खजूर खाणं खूप ते ओलेवाले खजूर असे खाल्ले चालत ना, भिजून नाही खायचे ना. काय असे खाल्ले चालतात ना ते भिजून नाही, ओले खजूर आणतोय. मग ते पाण्यामध्ये टाकून कधी त्याची काही गरज नाही. नाही तुला देतो आता खायला, आणतो. बर, कशी काळजी घेते बघा माझी. सगळ्यात जास्त काळजी घेणारा नवरा माझा. नारळ पाणी आणून देते, खजूर आणते, संत्रा बिंत्रा सगळ्यात. मी एकटीच आहे गाडीमध्ये आणि गाडी चालू आहे. मला बाहेर गेले की डायरेक्ट उलटीसारखं होते. म्हणजे वास आला वडापावचा, असं त्याचा वास आला की डायरेक्ट उलटीसारखं होते मला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सांगायची गोष्ट ही की किट्टूचे पप्पा किती काळजी घेतात. म्हणजे आता मम्मी नाही तर सगळ्यात जास्त काळजी सगळे घेते ना, मम्मी पण घेते आमची काळजी, पण किट्टूचे पप्पा जास्त जीव लावते. असं त्यांच्या समोर नाही सांगतात मला. मम्मी नाही ना माझी, मम्मी असल्यावर पण जीव लावते, पण जास्त जीव लावते किट्टूचे पप्पा. हर वेळेस पाणी पिलं का, नारळ पाणी पिलं का, सगळं सांगते. काय घेतलं आता? आणलंय हे बघ ना. तुला वाटलं ते जाडवाले खजूर ना? नाही हो, हे पण कोणी कोणी दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये. हा, दुधामध्ये खाल्ले तरी चांगले. आताच हा खाऊन बघ. रोज 4 खायचे. बाहेर पकडा.
मस्त आहे. रडत होते मी का बरं? अशीच. खोटं खोटं करू बर मग. खोटं मम्मी सारखी काळजी येत तिच्यामुळं. काय मला नाही बोलते. मम्मीचं देणार तर रोज 4 खायचे आता. दुपारी 2, सकाळी 2. रडणं बंद कर. बाळ पण रडतं पोटात, माहितीये का तुला? आली हिरोईन रडायला. तसं नाही हो, तुम्ही काळजी येतात द्या ना तुम्हाला. मी काळजी मग चालेल सर, मी काळजीच नाही घेत आता. म्हणजे ध्यान नाही येणार तुला. बापरे, हिच्या 2 धारा लागल्या डायरेक्ट. केव्हा त्याला हॉस्पिटल मध्ये बंद कर ना, मग रडणं बंद कर. बंद करते मी. चला तर का बरं रडती मग? मम्मीचं ध्यान येते का? फोन करू मग? काय झालं? मम्मी सारखी काळजी घेते म्हणून रडू येत नाही. मम्मी सारखं मग चांगलं नाही का त्या गोष्टी? रडती का बरं? मग हसायला पाहिजे. उलट काळजी घेतोय नवरा तर हसायला पाहिजे. नाही सांगते ना तुला. म्हणजे मला नाही समजत. म्हणजे हसायचे अश्रू आहे माझ्या डोळ्यामध्ये. हसायचे असं रडत नाही मी. तुम्ही काळजी घेता तसं म्हणजे तसं रडू येते मला. हसायचे अश्रू सांगता येत नाही, कसं बोलू. असं उडव माझ्या तोंडावर असून रडत. चला हसून दाखव. रडताना चांगली नाही वाटत तू. हसून दाखव बरं. ही करून दाखव. चला गाडी रस्त्यावर लागलेली तुम्ही. हा नाही बघा, ट्रॅफिक होते आमच्या मागे. हे बघा, हे बघा, स्लो स्लो चाललेत बिचारे. चला चला. हा, खाऊन घे पहिले. कसं आहे ते सांग. छान आहे. चांगलं आहे ना? का एकच घे तुला. तुम्हाला प्यायचं का सांगा ना. मला नाही प्यायचं ना, तू घे ना. 2 बनवा. 2 नाही नाही, एकही बनव. एक बनव. एक. तुम्ही काय पेणार आहे मग? मी काहीच नाही पिणार. काहीतरी प्या. नो, घरी जाऊन जेवण करून मी. तर एवढं मोठं मेडिकल झालेलं नाही. बापरे, हे पण एवढे पाकिट खावं लागणार आहे मला आता. आणि काही माझ्या मांडीवर आहे. आणि फाईल पण भेटली आता नावाची, माझ्या बाळाची माझी फाईल. तर लय लेट झालो. आमचा नंबर होता 16वा नंबर होता. इतकं उशीर झाला आता आम्हाला घर जायला. 16 नंबर आणि डॉक्टर त्याच्यात लेट आले होते. डायरेक्ट आम्ही 6 वाजपासून निघले होतो. किती वाजले आता? 8:30 वाजले डायरेक्ट. 8:30 झालेले. आणि चेक केलं आणि सांगितलं पण आम्हाला, दाखवलं बाळ आतमध्ये कॅम्प्युटर मध्ये द्या. आणि बाळाचं तुम्हाला सांगतो का, डॉक्टर बोलले बाळ एकदम व्यवस्थित आहे. हा, अजून बाळाचे अजून काय ठोके यायचे बाकी आहेत. ठोके यायचे बाकी अजून. बाळ व्यवस्थित आहे म्हणजे तुमचं. हा, ठोके आल्यानंतर तुम्ही परत एकदा सोनोग्राफी करायला लागेल. सोनोग्राफी केल्यानंतरच आपल्याला समजेल बाळाची. आता अजून आम्ही खुश झालो की आहे म्हणून. खरंच खरंच आहे. खरंच आहे. आता काहीतरी व्यवस्थित आहे. आणि परत हे पण सांगितलं वजन वाढवायचं मला. हा, वजन वाढवायचं सांगितलेलं मी. माझं 50 किलो वजन होतं, पण आता 1 किलो कमी झालेलं वजन माझं. आता डॉक्टर बोलले तुमच्यासाठी नाही जेवायचं, बाळासाठी जेवायचं. ओके. ओके नाही, जे आहे ते. बाळाच्या मम्मीपेक्षा बाळाच्या पप्पाला काळजी घेते. असं वाटतं बाळाच्या पप्पालाच खाऊ घाला. कारण माझ्या पोटात जाऊच तर बाळानं पप्पाच्याच पोटात जायला पाहिजे होते. पप्पाने 2 टाइम जेवण केलं असतं. 2 का 3 टाइम जेवण असतं. बाप रे, मी तर मम्मीला जेवण नाही वाटत बाबा. बाळाच्या मम्मी जसं बाळ गेले तसं मम्मीचं हालत काय झाली बाळालाच माहिती. आता बाळाचं पण काही खाऊ देऊन राहिलं. मग मी कशी व्यवस्थित जेवत होते पहिले. आता काहीच नाही खाऊ वाटत मला. कशी इच्छाच होत नाही काही खायची. काय सांगू मी तुम्हाला. खायचं तरी पण कसं खायचं. उलटी होती मला डायरेक्ट. असं आता मला तेलाचा वास आला ते डायरेक्ट असं वाटतं कुठे उलटी करू मी, काय करू होतं ते पहिलं. त्याच्यासाठी आता दवा दिलेली. आता होणार नाही तुला काहीच. आता नाही हो दवा. आता टॅबलेट पण दिलेले आहे मला, काहीच होऊ नये. आणि मस्त खावा पिवा चांगलं. मी तंदुरुस्त राहा आणि वजन पण वाढा. डॉक्टर बोलला असं बोलून नाही होत ते. खरोखर खावं लागतं त्याला. मग खाईनच ना. मग तर चला आता घरी जाऊन भेटू.
आता घरी जाऊन जेवण पण करावं लागेल. नाही आता बस झाला एवढाच ब्लॉग. आपण आता हा ब्लॉग नाही का इथेच एंड करून टाकू. लेट करायचंय. हा एंड करून टाकू. बर बाळाचं व्यवस्थित चेक केलं, सर्व व्यवस्थित आहे. बाळाला मस्त. गोष्टी. आता पुढच्या वेळेस ठोके पण येणार आहे ते डॉक्टर बोलले. हा. आणि मला दाखवलं पण हे नव्हते आले आतमध्ये, पण मी आणि बघितलं. हा सर काही जण तसं. कमेंट मध्ये बोलतात की 4-5 महिना आहे, अजून खूप हे झालेलं आहे. एवढे महिने नाही झाले अजून focus यायचे बाकी. आम्हालाच आता माहित पडलंय. तर हा आता आम्हाला ना काही जण बोलते की 5वा महिना चालू आहे मायराला, पण तसं नाही. मला अजून मला असं वाटतं माझं पोट सेम आहे, असं जशी होती मी तशी थोडस वरती आलेलं आहे. मी थोडस निरीक्षण केलेलं आहे. कारण की खात नाही ना काही. आता अरे मी पहिल्याच त्याला महिन्यात बेकार कोण आहे? दिसतोय. दाढी कॅमेरामन. कशाला केली मग तुम्ही? हा नाही रोगच चुकत दाढी केली मी. आम्हाला तर अजिबात नाही आवडत. काय सांगावं, सगळेच हल्ल्यात ते खाली वरून खाली सॉरी ती मिशा दाढी सगळंच काढून ठेवलेलं आहे ना. मला नाही आवडत असं. मिशी दाढी ठेवायला पाहिजे तेव्हा चांगलं वाटते ते ठीक आहे दाढीमध्ये. घरकी घेते लवकर येते मला. मग पटापट येऊन जाते आता. घरकी 2-3 घेते. दिवसात 2-3 दिवसात तुम्ही बघतील तर डायरेक्ट दाढीवाला बाबा दिसेल मी. ते तर आहे तुमचं लय ग्रोथ आहे. Growth फटाफट एकदम दाढी फास्ट आहे. एकदम फटाफट दाढी येते. दाढी आणि मिशा. तर आता आम्ही घरी जातो, मस्त जेवण करतो. काही बनवावं लागेल जेवायला, कारण फायनली हे माहित पडलंय आम्हाला की खरोखर बाळ थांबलेलं आहे. म्हणजे किटवर आम्ही भरोसा न ठेवता एकदा डॉक्टरकडे जाऊन पण चेक केलं आणि खरोखर ते गोष्टी आहेत. तर आता भेटूयात आपण नवीन ब्लॉग सोबत नवीन दिवशी. बाय, गुड नाईट.